बसा तुम्ही खाली बसा। हंगामी विधानसभा अध्यक्षांचा शपथविधी आता होतोय। घटनात्मक प्रक्रिया आता पार पाडल्या जात आहेत आणि शपथविधीनंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर हंगामी अध्यक्ष असलेले कालिदास कोळंबकर हे आता सही करतायत। त्यांच्या बाजूला नीलम गोऱ्हे आहेत, समोर देवेंद्र फडणवीस आहेत, बाजूला राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत। राजभवनामध्ये या सगळ्या प्रक्रिया आता पार पाडल्या जात आहेत। कालिदास कोळंबकर हे आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील। त्यांनी महत्त्वाच्या काही कागदपत्रांवर सह्या केल्या आहेत। आणि आता हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आता आपल्यासोबत आहे। विनायक, हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यांना शपथ जी आहे ती राज्यपाल सध्या देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही प्रक्रिया ते नवीन विधानसभा जेव्हा बसते तेव्हा हंगामी अध्यक्ष जो आहे तो नेमावा लागतो आणि नंतर हंगामी अध्यक्ष सगळ्या आमदारांना शपथ जी आहे ते देत असतो। ही प्रक्रिया विधिमंडळाची आहे आणि त्यानुसार हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर गेली 9वी टर्म जे आहे ते त्यांच्या आमदारकीचे आहे, ज्येष्ठ आमदार आहेत ते, आणि त्यामुळे त्यांना हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे। आणि सध्या राजभवनामध्ये त्यांना शपथ जी आहे ती राज्यपालांच्या वतीने दिली जाते आणि त्यानंतर ते स्वतः विधानसभा अध्यक्षा पदाच्या चेअरवरती बसणार आणि सगळ्या आमदारांना ते उद्यापासून शपथ जी आहे ती देणार आहे। आणि त्याआधी ही प्रक्रिया जी आहे ती राजभवनात सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कालिदास कोळंबकर यांची निवड जी आहे ते हंगामी अध्यक्ष म्हणून झालेली आहे। शपथ ग्रहण जे आहे असा कार्यक्रम सध्या सुरू आहे। हंगामी अध्यक्ष म्हणून उद्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील कालिदास कोळंबकर। राज्यपालांनी हंगामी अध्यक्ष कोळंबकरांना आता शपथ दिलेली आहे आणि या शपथविधीनंतर उद्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडेल। दृश्यांमध्ये नीलम गोऱ्हे आहेत, कालिदास कोळंबकर, राज्यपाल CP राधाकृष्णन, देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या मुख्य सचिव सौनिक। त्यामुळे ज्येष्ठतेच्या निकषानुसार कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष करण्यात आलंय। त्यामुळे हंगामी अध्यक्ष असलेले कालिदास कोळंबकर हे उद्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील। कालिदास कोळंबकर हे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष असेल ते निवडताना या ज्येष्ठतेचा विचार केला जातो आणि त्याच ज्येष्ठतेच्या निकषांमध्ये कालिदास कोळंबकर हे बसतात। त्यामुळे कालिदास कोळंबकर यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्याच प्रक्रियेसाठी देवेंद्र फडणवीस, कालिदास कोळंबकर हे राजभवनात आले आणि आता हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे कालिदास कोळंबकर यांनी। हस्तांदोलन करतायत राज्यपाल PC राधाकृष्णन आणि देवेंद्र फडणवीस।